अवघ्या 10 मिनिटातच भयंकर दाढदुखीच्या समस्येपासून सुटका करून दात मोत्यासारखे चमकून देणारा घरगुती रामबाण आणि नॅचरल उपाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपले दात पिवळे पडले असतील, दाढ ठणकत असेल, दाढेला कीड लागली असेल किंवा मुखातून दुर्गंधी जरी येत असेल, तरी या सर्व समस्यांचा एकच असा रामबाण आणि आयुर्वेदिक उपाय आज मी आपल्याला दाखवणार आहे. या उपायाने आपले दात जे आहेत हे अगदी मोत्यासारखे तर चमकणारच आहेत, परंतु मुखाची दुर्गंधी देखील दूर होते आणि दाढ जर ठणकत असेल तर ही ठणकणे देखील निघून जाते व हळूहळू हा उपाय केल्याने दातांची जी कीड आहे ती देखील पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते. आणि उपाय अगदी साधा असल्यामुळे घरच्या घरी तुम्ही सहजतेने करू शकतात. यामुळे 100% रिझल्ट मिळणारच आहे. आणि हो, आपल्याला हे रोज करण्याची देखील गरज नाही. 3 दिवसांमध्ये एक वेळेस या पावडरचा वापर आपल्याला आपले दात घासण्यासाठी करायचा आहे. यामुळे दाढेला कितीही ठणका लागला असेल ना, तरी देखील लगेचच बरे होण्यास मदत होते. तर असो, यासाठी आपल्याला लागणार आहे दालचिनी. हे बघा, याप्रमाणे एक छोटीशी काडी घ्या दालचिनीची. ही हाताने थोडीशी याप्रमाणे तोडून घ्या. साधारण 1 चमचा पावडर व्हायला हवी इतपत आपल्याला ही दालचिनी घ्यायची आहे. आणि हिरवी वेलची म्हणजेच हिरवा वेलदोडा या फक्त आपल्याला 2 घ्यायचे आहेत आणि याचे देखील दाणे काढून घ्यायचे आहेत. हे बघा, ही फोडली की यामध्ये याप्रमाणे छोटे छोटे दाणे निघतात. तर हे दाणे फक्त 2 वेलचींचे घ्यायचे आहे. याची साल घेऊ नका, यामध्ये टाका. आणि तिसरा पदार्थ म्हणजे लवंग. तर लवंग आपल्याला हे बघा, याप्रमाणे ज्या फुलाच्या आहेत ना, या पूर्ण फुलाच्या लवंग म्हणजेच ह्याप्रमाणे तुटलेल्या नसाव्यात, याप्रमाणे पूर्ण फूल असावे अशा 5 लवंग घ्यायच्या आहेत आणि यामध्ये टाकून द्या. आणि याप्रमाणे सेंधव मीठाचा 1 खडा. हे मीठ म्हणजे सेंधव मीठ, लाहोरी मीठ, उपवासाचे जे व्रताचे मीठ आहे हे मीठ आहे. याप्रमाणे कुटून घेतलेल्या मिठाचे खडे यामध्ये टाका. अंदाजे अर्धा चमचा मीठ व 15 ते 20 तमालपत्र. तमालपत्र थोडेसे हाताने याप्रमाणे बारीक करून घ्या. आणि हे जे पदार्थ आहेत हे मिक्सरमध्ये टाका. यामध्ये जे आपण तमालपत्र घेतले आहे हे देखील थोडे थोडे टाकत चला. आणि हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे. याप्रमाणे थोडे बारीक केले की पुन्हा जे उरलेले पत्र आहेत, तमालपत्र, तेजपान, हे यामध्ये टाका. याप्रमाणे संपूर्ण तमालपत्र टाकून पुन्हा हे अगदी बारीक वाटून घ्या. हे बघा, अगदी बारीक पावडर तयार झाली आहे. तयार झालेली पावडर याप्रमाणे स्वच्छ रुमालाने गाळून घ्यायची आहे. ही पावडर यावर टाका. आणि याप्रमाणे हे गाळून घ्यायचे आहे. यामुळे दातांचा पिवळेपणा देखील दूर होतो, दातांमधील दुर्गंधी दूर होते आणि दात अगदी मोत्यासारखी चकचकीत दिसतात. खूप सुंदर अशी पावडर तयार होऊन मिळते. आणि आपल्याला रोज देखील याचा वापर करायचा नाही. 3 दिवसामध्ये फक्त एक वेळेस या पावडरचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि तयार झालेली पावडर हवाबंद स्वच्छ एका बॉटलमध्ये भरून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवी ना त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो.
आणि लहान मुले असो किंवा मोठे व्यक्ती असो, आपण सर्वांनाच याचा वापर करू शकतो. हे बघा, याप्रमाणे अगदी छान अशी बारीक पावडर आपल्याला तयार होऊन मिळते. आणि ही आपण कपड्याने घालण्यामुळे आपल्याला घासण्यास देखील त्रास होणार नाही. अगदी बारीक अशी पावडर आपल्याला यामुळे मिळणार आहे. हे बघा, याप्रमाणे हे जे उरले आहे ना, हे देखील एका वाटीत काढून घ्या. हे तुम्ही मसाल्यामध्ये देखील वापरू शकतात. हे बघा, अगदी बारीक पावडर आपल्याला तयार होऊन मिळाली आहे. 3 दिवसातून एकदा याप्रमाणे ही अर्धा चमचा पावडर हातावर घ्यायची आहे. आणि या पावडरने ज्याप्रमाणे आपण दात घासतो त्याप्रमाणे बोटाने संपूर्ण दातांना छान खसाखसा घासायचे आहे. आणि जर दाढेला कीड लागली असेल तर त्या ठिकाणी 2 चुटकी ही पावडर घ्या आणि त्या ठिकाणी भरून घ्या. आणि भरल्यानंतर 10 मिनिटानंतर हे थुंकून द्यायचे आहे. यामुळे दातांच्या सर्व समस्या अगदी सहजतेने घरच्या घरी कधी बऱ्या झाल्या हे देखील आपल्याला कळणार नाही. आणि दात मोत्यासारखे कधी चमकायला लागले व पिवळेपणा कसा दूर झाला हे देखील समजणार नाही. इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.